देवीकडे काही तुम्ही म्हणणं मांडा ते तुमच्या नवसाला ओ बोलणारच. हाय नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आहे वर्सोव्याला आणि आज तुम्ही या व्लॉगमध्ये बघणार आहात इंगलाई देवीचा गोंधळ सोहळा. 2 वर्षातून एकदा हा सोहळा असतो आणि आजचा दिवस असतो तो गोंधळाचा आणि उद्याचा दिवस असतो तो मानाचा. आजच्या दिवशी सकाळी अभिषेक वगैरे होतोय आणि संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यानमध्ये आपली पहिली वारी असते, प्रथम वारी, आणि 12च्या दरम्यान असते ती अग्निकुंड वारी. बरोबर नाही बोललो मी. आणि आता व्लॉग सुरू करूया आणि तुम्हाला सर्व यो गोंधळ सोहळा दाखवणार आहे आईचा. त्याच्या अगोदर आपली आई समोर आहे. आई, तुम्ही वर्सोव्याच्या आहात, काय सांगाल या सोहळ्याबद्दल? 2 वर्षातून एकदा येते, काय म्हणाल, कसं वाटते? जो सोहळा असा जे आईकडून काय मागितलं ते पूर्ण होते, म्हणून लांब लांबशी लोक येते आमच्या गावात. पण असा उत्सव होते कुठेच नसेल असा उत्सव होत. फुलना फुलाची पाकळी कोणती शक्ती परमान देतात, पण त्याची मना कामना आखी पूर्ण होते. आज नवसाचा पण दिवस असते ना? हो, नवसाचा. काल हुटा, आज नाऱ्या बेऱ्या पहिल्या येतील, मग वारी निघेल, नंतर 12च्या नंतर मग अग्निकोंड निघेल. इंगलाई देवीचा अनुभव काय सांगशील? काय सांगायचा अनुभव बाबा. ती आम्हाला तिकडे बंदरावर पाण्यामध्ये भेटली होती. ती लहान दागिन्यान भरलेली पोरी काही नेटीन असं घाबरले. तिला हाणल्याने बाजूला ठेविलं ज्याचे त्याचे स्वप्न नेऊन सांगितलं, मला आतमध्ये न्या, मला मंदिरात ठेवा, मला मंदिर. पण गावकीने ती जागा दिली. बरं छोटंसं मंदिर होते, आता मोठं बांधलं. आता मस्त सुंदर मंदिर आहे. आणि आई पण एकदम आपली कशी दिसते, एकदम मस्त ना. तिला बघितल्यावर असं मन प्रसन्न होते आणि चेहऱ्यावरती आपले पण हसा येते ना. हसं येते आणि कंचा बी कसला बी पर्सन होऊन द्या, कधी पायाशी जावं विनंती करायची. बस तुम्ही काय असा अनुभव बघितलेला आहेस? हो, आमचं वारू वडिलांचं तेच आहे. हो, आमच्या आजा पंजांचं तेच सांगितलेलं आहे. काही हिंगलाई देवीला विसरायचं ना, आम्ही नाही विसरत. आणि भरपूर देते आम्हाला, आम्ही तिच्यावरच आहे. आई नाव काय आपला? अनुसया आहे आपल्या समोर आहे आणि चांगली माहिती दिली. धन्यवाद आई. धन्यवाद. तर चला, व्हिडिओ चालू करतानाच आई भेटली आपल्याला. आईने पण चांगली माहिती दिली. आता जाऊया आणि आईचं इंगलाई देवीचं दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो, पोहोचलोय आपण आईच्या मंदिराजवळ आणि इथं बघा स्क्रीन पण लावलेली आहे. आईला मस्त सजवलंय बघा. जाऊया आतमध्ये आणि आईचं दर्शन घेऊया. मंदिराचा परिसर पण मस्त सजवलाय बघा. सगळं दाखवतो तुम्हाला. भाविकांना विनंती आहे, दर्शनाची रंग वेगळी आहे. देवीचं आपण दर्शन केला आणि एकदम उत्तम मॅनेजमेंट केले सर्वांनी, मंडळांनी. तर आपल्याला आपल्या समोर दादा आहे. दादा, काय सांगशील इंगलाई आईबद्दल? आपले हिंगलाई आहे ही सगळ्यांना पावते. ही कित्येक वर्ष झाली आहेत, 50 वर्ष 100 वर्ष बोलू शकता तुम्ही. आणि प्रत्येक 2 वर्षात आपला गोंधळ असतो. तर गोंधळ उत्सवामध्ये ती एवढी पावते सगळ्यांना. पण जे काय मनोकामना मागतायत त्या पूर्ण होतात सगळ्यांच्या. आणि ते प्रत्येक वेळेला असं नाही आमच्या गावाच्या हाकेला तर धावतच असते आणि ही धावतच राहते. पण असंच आमच्याबरोबर राहू द्या हिंगला आईला आणि आम्हाला असंच सुखात ठेवू द्या आमच्या गावाला आणि सगळे भक्तांना. हिंगला देवी माते की जय. दर्शन झालंय मस्त आणि आता आम्ही शोधत आहोत ज्येष्ठ जे आपल्याला या सोहळ्याची चांगली माहिती देऊ शकतात. बघूया कोण भेटले आपल्याला. इंगलाई आई माते की जय. आपल्या समोर काका आहेत. काका, नाव काय आपला? माझं नाव आहे राजहंस टपके. या हिंगलादेवी मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिराची व्यवस्थापन सांभाळणारी जी संस्था आहे विसावा कोली जमात ट्रस्ट, या संस्थेचा मी विश्वस्त आहे गेली 32 वर्ष. हे जे आमचं देवस्थान आहे हिंगलादेवी माऊलीचं, हे आज पंचकोशीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे.
मुंबई ही बेटांची माहिती आहे सगळ्यांना, परंतु मुंबईमध्ये साष्टी हा जो भाग होता त्या साष्टीमध्ये वेसावं हे बेट होता. ह्या वेसाव्यावर कोळी जमात होती आणि त्या कोळी जमातीचा व्यवसाय होता मासेमारी. या मासेमारीचा व्यवसाय म्हणजे काय, निसर्गावर अवलंबून, आणि निसर्गाची अवभूती ह्या कोळ्यांना मिळाली आणि साक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारामध्ये देवी प्रकटली, शक्ती प्रकटली आणि तेव्हापासून देवीचं हे मंदिर सुरू झालं. तिला नाव पडलं हिंगलादेवी माता आणि हिंगलादेवीचं हे मंदिर आहे. दर 2 वर्षांनी या ठिकाणी गोंधळ उत्सव होतो. आज ह्याची प्रचिती एवढी प्रचंड झालेली आहे की आज गावोगावाहून लोक इथे येतात दर्शनाला. देवीकडे काहीही तुम्ही म्हणणं मांडा ते तुमच्या नवसाला ओ बोलणारच अशी ख्याती आहे. आज आहे दर 2 वर्षांनी गोंधळ उत्सव येतो. याची सकाळी अभिषेक होतो. सकाळी 7 वाजता अभिषेक झाल्यानंतर दर्शनाला आरती होते. आरती झाल्यानंतर दर्शन होतं. दुपारपर्यंत हे दर्शन सुरू झालं की निरनिराळ्या संस्था संघटना तळी घेऊन येतात देवीला. आपापलं म्हणणं संघटनेच्या याच्यात मांडतायत आणि पावन करून घेत आहेत. संध्याकाळी आता आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर विशेष म्हणजे नाऱ्या बेऱ्यांची रांग लागणार आहे. आता नाऱ्या बेऱ्यांची म्हणजे काय, एक दर्शनाची रांग असणार आहे आणि नाऱ्या बेऱ्यांची रांग. नाऱ्या बेऱ्या म्हणजे नाड्या आणि बेड्या. आपण प्रायश्चित्त करून घ्यायचं आहे की आपण चुकलो असेल देवीकडे क्षमा मागायची आहे किंवा आपण नवस केला असेल त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे असेल तर ह्या सगळ्या नाड्या बेऱ्यांची या ठिकाणी एकमेव मंदिर असं आहे जिथे आपण प्रायश्चित्त करू शकतो. ज्या ठिकाणी आपण नवस बोलला असेल तर फेडू शकतो. आणि मग नाड्या बेऱ्या असतात. त्यामध्ये काय असतं, आपण साखळदंडाने आपले हातपाय बांधायचे असतात. आता साखळदंड नाही पण या ठिकाणी आपण तारेने बांधतोय सगळ्यांचे हातपाय. आणि ते जे भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी आपली भवानी मातेची फुलांनी बनवलेली नैसर्गिक मूर्ती असते आणि त्याच्यात आपण या ठिकाणी प्रायश्चित्त केलं जातं किंवा नवस फेडला जातं. अशी ही नाऱ्या बेऱ्यांची रांग तिकडे नवस फेडून. आणि काका मी काय म्हणतोय, ही नाऱ्या बेऱ्यांची जी रांग असते त्याच्यामध्ये वर्सोव्याचे बाहेरची पण लोक सामील होऊ शकतात. वर्सोव्याचे असतात, बाहेरचे असतात. भाविक ज्यांना हे रुचलं पचलं, ज्यांना माहिती झाली, ज्यांना प्रचिती आली अशी सगळी लोक भाविक या ठिकाणी येत आहेत. आणि त्याबरोबर ही रांग झाली एक दर्शनाची रांग, नाड्या बेऱ्यांची रांग, नवस फेडणार. त्याबरोबर या ठिकाणी पूजा झाली ना की पहिली वारी निघते. आज ही कोळी जमातीची परंपरा आहे. कोळी जमातीची परंपरा अशी की सुहासिनीला देवीचं रूप दिलं जातं आणि ह्या देवीची रूप दिल्यावर जी हिंगला देवीची रूप दिलेली बाई महिला भगिनी ही या मंदिरातनं देवीचं रूप धारण करून बाहेर पडते आणि गावाला अख्खी प्रदर्शना करते. ही एक पहिली वारी त्याला म्हणतात, पहिली फेरी असते. पण दुसरी जी फेरी असते त्यावेळेला एकूण 7 सुहासिनी असतात. मग ह्या वेळेला दुसरी जी सुहासिनी असते ती काय करते तर अग्निकुंड घेऊन या मंदिरातनं निघते स्वतः देवी. आणि ही देवी निघते आणि देवीला पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने इथे गर्दी केलेली असते. रस्ते पॅक असतात. ती वारी पूर्ण झाली की ते अग्निकुंड घेऊन ती देवी मंदिरात प्रवेश करते. मंदिरामध्ये अग्निकुंड जळलेला असतो. त्या अग्निकुंडामध्ये ते कुंड असतं अग्नीचं, त्यामध्ये टाकलं जातं. अग्निकुंड ज्वाला प्रचलित होतात आणि त्याच्यातनं ती देवी त्या अग्निकुंडातनं चालत देवीकडे दर्शनाला जाते आणि त्या ठिकाणी त्या देवीचं रूप पुन्हा देवीकडे जातं. असा हा गोंधळ उत्सव असतो. आजचा हा गोंधळ उत्सव रात्रभर पार पडल्यानंतर उद्या सकाळी नैवेद्य देण्याची कोळ्यांची, आदिवासींची, बहुजनांची जी परंपरा आहे तो नैवेद्य दाखविला जातो, दिला जातो. असा हा गोंधळ उत्सव आहे. धन्यवाद काका, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. खूप आणि तुम्हाला भेटून सुद्धा खूप मस्त वाटला. धन्यवाद काका. धन्यवाद. आणि तुमची स्माइल पण खूप गोड आहे. आणि तुम्हाला देखील तुमची जी चॅनल आहेत जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावी, तुमचा उदो करावा, देवीचा उदो व्हावा आणि सर्वसामान्य माणसांचा या अशा नैसर्गिक विधी परंपरांची माहिती जनसामान्यांना व्हावी.
आलात तुम्ही, तुमची देखील मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद काका, धन्यवाद धन्यवाद. दर्शन घेऊन झालाय आणि आपल्याला दादा भेटले साजेश पाटील, त्याचा सुद्धा चॅनल आहे आणि आपले सर्व व्हिडिओ बघते. आणि वहिनी पण, वहिनी नाव काय ना, सोनाली पाटील, कोपर खैरण्याची आहे ना, कोपर खैरण्याच्या गावातले आहेत ना, आगरी. आम्ही पण आगरी. ते झालं दर्शन वगैरे मस्त. आणि त्यांचं पण चॅनल आहे आगरी बाईकर ट्रॅव्हलर ना, आगरी बाईक ट्रॅव्हल. त्यांच्या चॅनलवरती पण व्हिडिओ येणार आहे, तर त्यांचे जाऊन नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, थँक्यू. आपल्याला मित्र भेटले, डिगोड्यावरून आलेत. कधी आले? झालं दर्शन? कसं वाटलं दर्शन घेऊन? 2 वर्षातून एकदा सोहळा होते आणि सर्व म्हणजे बघायला गेले तर अख्खे महाराष्ट्रामधून लोक येत असतात. तर आपल्या गावातली पण मंडळी भेटले आपल्याला. ओके, नाव काय का? समाधान बोलले. धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. असं आशीर्वाद ठेवा. म्हणजे दर्शनाची अरेंजमेंट पण मस्त केलं बघा. शेड आहे म्हणजे पावसापासून संरक्षण आणि मस्त लांब लचकल्या. मंदिर त्या बाजूला झालं आणि सर्व लाईन लागली बघा. जेट्टीवरती आलो होतो, थोडा वडापाव खातोय. आणि इकडे बघा आपल्याला कोण कोण भेटले. कौशल, हाय, नमस्कार. आणि हितेन आहे आणि विशाल दादा आहे. अजून परेश दादा आपल्या सोबत आहे. चला मस्त गरम गरम वडा खाऊया. खाऊन घ्या. चला मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झालाय. आता शूट वरती फोकस. आणि आपली अख्खी गँग पार्टी सगळी भेटलीत आज इकडं. गण्या दादा वगैरे सगळी आहेत. तर चला, हिंगलाईचं दर्शन पण मस्त झालं. आणि आता आपण जाऊ सर्व सोहळा बघण्यासाठी. आपला पहिलाच वर्ष आहे, बघूया कसा सोहळा होते ते. गो बंधू तुझेच गो मानाच ग, तुझेच गो मानाचा गो आलीस सोव्याच्या पावलानी गो आलीस, सोव्याच्या पावलानी गो आलीस. येसाव ये गावानू ग, येसावे गावानू गो वारी निगल बारा पेरी गो वारी निगल बारा पेरी. तुझे शिल बुडी तू गो मामदी गो, बुडी तू गो मामदी गो. सत्व दावी तू बघताना गो, दावी तू बघताना इंग्लाय मातेचं. हे बघा मित्रांनो, आपण आलो आता नाऱ्या बिऱ्यांच्या लाईनीमध्ये. हे बघा अशी 5-5, 6-6 जणांना आतमध्ये सोडतात. नाऱ्या बिऱ्यांच्या लाईनीमध्ये आपण आहोत. आणि बघा सर्व मंडळी येते आणि त्यांच्या पायाला असा धागा. आणि आता कसं, हे बघा असा धागा आहे आणि तार आहे ना दादा, तार आहे ना. हो हो, ओके. हे बघा कशी बांधतायत बघा. हे बघा अशी तार पायाला बांधली आणि हातामध्ये धागा आहे त्यांच्या. ओके दादा, याच्यानंतर काय होते? आता हे बांधून पुढे जातील हिंगलादेवीच्या मंदिरात जातील. मंदिरात नंतर त्याच्यानंतर ते दर्शन घेऊन बाहेर जातील, बाहेर काढतील आणि हातामध्ये फेरा मारूनची परत देवलाच्या बाहेर. याचं म्हणणं काय असतंय? नवास असतं आणि तो आपण गावाला 8 टाका मारत असतो.
तो कोण बोललेला असतो माझ्या पायाचं दुखणं आहे किंवा काय आहे ते बरं होऊ दे म्हणून गावात म्हणजे हिंगलाजी जसं आटा मारतात ते नारायणपेठेतून आटा मारतात. वैभव खर्डे. मांडवी गल्लीपर्यंत लाईन आलेली आहे आणि आता आपली पहिली वारी जी निघते ती निघाली
आणि ते आता मंदिराला फेरा मारेल आणि परत मंदिराजवळ येईल. बाराची वारी म्हणजे अग्निकुंडाची वारी, ती आपण बघायला परत जाणार आहोत. आणि मध्ये कृष्ण आईसुद्धा आली होती. ती जेव्हा मंदिरातून बाहेर निघाली आणि तेव्हा जेव्हा जो हसरा चेहरा बघितला तेव्हा जाम भारी वाटला, प्रसन्न वाटलं एकदम. आणि गर्दी, प्रचंड गर्दी होती. मस्त जसा भेटला तसा शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता थोडा हवेवर जातोय खालती. आणि मी काय बोलतोय, जेव्हा कृष्ण आई बाहेर आली मंदिरातून तेव्हा जी हसली तेव्हा कसं वाटलं तुला? तेव्हा मला असं वाटलं साक्षात हिंगलाय आहे आपले ना समोर आले. तेव्हा हिंगलायचं दर्शन घेण्यासाठी सर्व जी भाविक होते ते हिंगलायचे दर्शन घेण्यासाठी आलते. मला तर तसं वाटतंय, कारण साक्षात हिंगलायचा अवतार आहे कृष्ण आई. मन प्रसन्न झाला. मी तर फर्स्ट टाइम बघितला कृष्ण आईला. मी तर कॅमेऱ्यामध्ये बघितलेला, कधी मोबाईलमध्ये, पण आता साक्षात बघितलं ना अंगाला काटे आले. जेव्हा कृष्ण आई आली ना त्यांचा पण पहिला अनुभव आहे. पहिलाच अनुभव आहे. आणि नेमका काय झाला माहिती आहे, मी बाहेर गेलो रेंज शोधायसाठी आणि नेमकी तिकडची कृष्ण आई येतात दिसली. टाकला आणि पहिले असं झाला. असं झाला. जाम भारी वाटला. पायाला हात लावायला नाही होतं, असं आहे दर्शन वाटला बस. बाकी जाम भारी वाटला आईला बघून. मी पण फर्स्ट टाइमच आईला बघितले, आजपर्यंत व्हिडिओ मध्ये बघितलेले, पण आज साक्षात बघितली ना आईला, सेम हिंगलाय. ओके, धन्यवाद. सर्वांच्या तोंडून ऐकलात. तर चला आता जाऊया, थोडा बसूया तिकडे, कारण कंटिन्यू आपण उभा आहोत ना. कंटिन्यू उभा आहेत. म्हणजे जवळपास 8:30चा टाइम होता. मग 7:30 वाजल्यापासून आम्ही तिकडे जाऊन उभेच आहोत. तर आता थोडा बसून घेतोय आम्ही. त्याच्या आधी पण जेटीवर 2 तास उभेच, जेटीवर पण उभंच होतो आम्ही. तर चला जाऊया. उगाच उभं होतो ना तेव्हा आपण. आता जाम पाय दुखले. आता दाखले. चला आता जाऊन बसूया. वर्षांनी मोठ्या हौसेनी उत्सव होता या दारी. नमस्कार. झाला का दर्शन? VIP दर्शन. VIP दर्शन आम्हाला नाही नेलास VIP मध्ये. इथल्या लोकांना दर्शन आहे, ते पण त्यांच्या मानाची ओटी असली तरच दर्शन भेटते, नाही ते दर्शन भेटत नाही. ओके. कल्याणवरून आलाय, आपले सर्व व्हिडिओ बघताय. झाला का दर्शन? पहिल्यांदा आलास त्याच्या पूर्ण येतच चप्पला कोणती अडचण पाहिजे कशी काय म्हणते भरपूर आहे. तसं वारी बघण्यासाठी पब्लिक येते. म्हणजे वारीचा लाभ घेण्यासाठी येते इकडे.
आम्ही कृष्णाईच्या दर्शनासाठी आलोय आणि तेव्हा आपल्याला कोण भेटलं आहे करा लपून लपून आहे ना समोर समोर करा यो ठाट आहे का तुमचा आजचा नाव काहीचा सर्वात पहिले इनी ओळखला मला ना थँक्यू हो ना सर्वजण बोल आतमध्ये त्याला थँक्यू मस्त दिसत आहे सर्वजण हो येईन हाय गोंधळ सोल्याचा मजा घेण्यासाठी आली ना हो बघा सर्वजण आहेत आता दर्शनासाठी थांबले आहोत काय अग्निकुंडाच्या दर्शनासाठी थांबले आहोत ना ओके धन्यवाद चला बाय बाय चला मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आली 1 वाजला अग्निकुंड वारी जी आहे ती मंदिरातून निघली आता ती गावामध्ये फिरेल आणि परत मंदिरामध्ये येऊन देवीचं दर्शन होईल आणि नंतर दर्शन झाल्यानंतर सर्व काय अंग शांत वगैरे झाला काय मग परत कृष्ण आईच्या इकडे जाऊन कृष्ण आईचं दर्शन घेतील घरी जाऊन आणि नंतर मग आपला जो सोला आहे आजचा म्हणजे गोंधळ सोला तो पूर्ण होईल तर रात्री 3-3:30 वाजतील आपल्याला घरी जाण्याचे बंधन असतात तर बघा आणि आपल्या भावांना सर्वांना कामाला वगैरे जायचं असतंय सो 1 वाजता आपण ब्लॉग एंड करू 1 वाजून गेलेला आहे ना 1:30 वाजत आलेत तर करूया ना ब्लॉग एंड 100% कसा वाटला तुम्हाला इंगलाई देवीचा गोंधळ सोला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की राजदीपच्या चॅनलला फुल सपोर्ट करा माझं तर ऐकत नाही भाई तुझा तरी बघ करतील आपली सगळी फॅमिली आहे सगळी करतील समजून सर्व घ्या आपल्या राजदीप भावाला दादाला प्रेम द्या नक्की लाईक करा शेअर करा कशी वाटली व्हिडिओ राजदीपची खूप छान काढले व्हिडिओ किती बघितलंस ना गर्दी वगैरे किती असते सगळी पोरं मेहनत करतायत सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनाच चला तर चला काळजी घ्या इंगलाई माते की जय बाय बाय